मध्ये आपलं स्वागत आहे। इथे मिळतील तुम्हाला घरगुती चवीच्या पारंपरिक झटपट रेसिपीज। तर आजपासूनच चवदार प्रवास सुरू करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आज आपण इथे बनवणार आहे गव्हाची म्हणजे दलियाची खीर। तर त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे काढून ठेवलेले आहे। ते पहा, अर्धी वाटी दलिया म्हणजे गहू। हे गहू तुम्हाला दलिया मार्केटमध्ये विकत सुद्धा मिळतो, पण मी खपले गहू आणून तो गिरणीतून दळून आणलेले आहेत। तर दुसरा पदार्थ आहे आपला साखर। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकतात। हे तूप, साजूक तूप आपण घेतलेले आहे। हे ड्रायफ्रूट मध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत। तुम्ही आवडीनुसार सर्व ड्रायफ्रूट घेऊ शकतात। अर्धी वाटी खवा घेतलेला आहे आणि हे वेलची पूड मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आणि खीर बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण एक कढई ठेवूया। कढई गरम झाली का त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकायचे आहे। तर इथे माझी कढई गरम होतीये, तर आपण पाहू शकता। तर इथे आपण बाजूला मग मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। आपली कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातले। तूप थोडं वितळल्यावरती त्यामध्ये आपण हा दलिया घालायचा आहे आणि तो थोडा असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। हा दलिया थोडा चांगला परतून घ्यायचा आहे, पण त्याला करपून द्यायचा नाही। बारीक मंद आचेवरती असं परतून घ्यायचं आहे। आणि थोडा परतून झाल्यावरती त्याच्यात आपण हे बारीक चिरलेले जे काप आहे ड्रायफ्रूटचे ते सुद्धा त्याच्यात ॲड करायचे आहे आणि ते सुद्धा थोडेसे परतवून घ्यायचे आहे। आता इथे बाजूला माझे दूध सुद्धा तापलेले आहे। तो आपण गॅस बंद करून घेतलेला आहे, कारण हा दलिया परतल्यानंतर जर आपण त्याच्या दुधामध्ये टाकला तर तो दूध उतू जाते। त्याच्यामुळे दुधाचा गॅस हा बंदच ठेवायचा आहे। दूध गरम झाल्यानंतर हा दलिया थोडासा 2 मिनिटं चांगलं परतवून झाल्यानंतर आपण हे काप केलेले ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये ॲड करायचे ते आणि ते सुद्धा 1 मिनिट असे परतवून घ्यायचे। आता हा दलिया आणि हे ड्रायफ्रूट आता आपले चांगले गुलाबीसर कलर आलेला आहे, तो हा गॅस बंद करून टाकायचा आणि हे परतलेलं दलिया आता आपण या दुधामध्ये ॲड करणार आहोत। तर हा दुधाचा गॅस मी अगोदरच बंद केला होता। गरम दलिया टाकल्यामुळे दूध उतू येते, म्हणून दुधाचा गॅस अगोदरच बंद करून ठेवणे हे असं उकळते पहा, म्हणून मग अगोदर गॅस बंद करायचा आहे। या छोट्या टिप्स आपण लक्षात ठेवायच्या आहे। जर तुमचा दुधाचा गॅस चालू असेल तर हे दूध पूर्ण उतू जाणार, म्हणून मग तो अगोदर आठवणीने बंदच करायचा आहे। ही कढई आपण बाजूला ठेवून देऊया। इथे मग आपण हा दलिया टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे हे दूध आणि गॅस चालू करायचा आहे। पण हे शिजवण्यासाठी आपण गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे, कारण हे दलिया म्हणजे गहू आहे। हे गहू आपण पूर्णपणे दुधामध्ये 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मनीषाज किचन या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आता हा दलिया दुधामध्ये चांगला शिजलेला आहे। 10 मिनिटं झालेले। 10 मिनिटानंतर आपला दलिया हा चांगला दुधामध्ये शिजतो। मग त्याच्यामध्ये आपण आता ही अर्धी वाटी घेतलेली साखर ॲड करायची आहे। साखर तुम्हाला गोड आवडत असेल तर
थोडे प्रमाण साखरेची जास्ती बी घेऊ शकतात. साखर टाकून झाल्यावरती हे जरा आपण 1-2 मिनटं असं साखर वितळवून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा जो खवा घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे. खवा आपण शेवटीच ॲड करणार आहोत, कारण खवा जर अगोदर टाकला तरी चालतो, पण मग तो एकसारखा आपल्याला हलवावं लागते खीर. तर मग म्हणून मग नंतर टाकायचा खवा, कारण मग खवा टाकल्यानंतर मग खीर करपण्याची शक्यता असते. म्हणून मग आपण हा खवा नंतर असंच टाकायचा आहे. खीर हलवत राहिल्यामुळे मग तो खवा आपोआप त्याच्यामध्ये विरघळून जातो. 5 मिनटं असं आपण खवा टाकून ही खीर याप्रमाणे हलवत राहायची आहे. आणि आपली आता खीर रेडी झालेली आहे. खिरीमध्ये गव्हाचे प्रमाण दलियाचे ते मी सांगितल्याप्रमाणेच घेण्याचे आहे आपण. जास्ती जर झाला दलिया तर मग खीर घट्ट होते. तर आता 2 मिनिटानंतर आपण टाकलेली या खिरीमध्ये साखर आणि खवा हा पूर्णपणे वितळला आहे. तर आता ही रेसिपी आपली खिरीची पूर्णपणे तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये वेलची पूड ॲड करूया. वेलची पूड सर्वात शेवटी घालायची आहे गॅस बंद केल्यानंतर, मग त्या वेलचीचा वास चांगला राहतो. मग आता ही आपण तयार झालेली रेसिपी खाण्यासाठी घेऊया. तर आता माझी ही तयार झालेली दलियाची खीर तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल.